नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचं म्हणजे आपल्या जे काही सबस्क्राइबर आहेत आपल्या चॅनलचे त्यांचं असं म्हणणं होतं की दादा तुम्ही नुसते बाजाराचे व्हिडिओ दाखवू नका, तर तुम्ही आम्हाला तुमचे शेडचे तुमच्या फार्मवरचे व्हिडिओ दाखवत चला, त्यांचे अपडेट देत चला। तर मित्रांनो, आपल्या शेडवरचा अपडेट देणं म्हणजे आपण फक्त बोकड पालन करतो, प्युअर बोकड पालन आहे आपलं। आणि जर आपल्याला प्युअर चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या भेटल्या तर आपण शेळी पालन सुद्धा सोबत करत असतो। पण कसं मित्रांनो, शेळी पालनामध्ये क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं असतं, कारण की ती शेळी जी पार्ट आहे ते आपण आपल्या स्वतःला घराला ठेवत असतो। पण बोकड पालनामध्ये कसं आहे, टोटल माल आपला विकला जाणार असतो, त्यामुळे आपण क्वालिटी ते जपतोच, पण जर 19-20 माल जरी आला तरी तो आपण कटिंगसाठी हा पाळून घेत असतो। तर मित्रांनो, आजचं अपडेट असं आहे की आपला जो जुना शेड आहे, आता मी आपल्या शेडमध्ये उभा आहे बघा, बऱ्याच सबस्क्रायबर लोकांनी पाहिला असेल हा शेड माझा। लहान फ्लॅट आहे मित्रांनो, कमी हाईटमध्ये 50 बोकडांची बसायची सोय केलेली होती आपण। हे बघा, आता या फ्लॅटवर मी उभा आहे मित्रांनो। तर हा शेड आम्हाला कमी पडतोय, म्हणजे आम्हाला कसं बोकडांची क्वांटिटी वाढवायची, हा शेड कमी पडतोय। आणि समोर आपला पोल्ट्री मित्रांनो, तो पण तुम्हाला दाखवतो। हा समोर पोल्ट्री मित्रांनो बघा, या पोल्ट्रीमध्ये प्युअर गावरांचं कुक्कुटपालन आहे आपलं, प्युअर गावरान कोंबडी पालन आहे ते चालू आहे। हा बघा, हा मोठा पोल्ट्री आहे, थोडासा शेड मोठा आहे। तर या ठिकाणी आपल्याला बोकड शिफ्ट करायचे आहेत, आणि ज्या काही कोंबड्या आहेत त्या एवढ्या याच्यात आरामात राहतील मित्रांनो, कारण की लहान आहेत, कोंबड्यांची क्वांटिटी कमी आहे, 150-200च्या आसपास लहान पिल्ले आहेत आपल्याकडे, तर तेवढ्याच वाढवायच्या आहेत आपल्याला। तर हा शेड बघा, या शेडमध्ये कोंबड्यांना शिफ्ट करायचं आहे, आणि त्यासाठी एवढा पसार पडला आहे बघा, या गव्हाणी काढून ठेवल्या आहेत सगळ्या। इकडे आपल्या हॅचिंग मशीन पाहिलं असेल बऱ्याच, या फळ्या आणून पडल्या आहेत मित्रांनो। हे खाली टेबल आहेत, हे बघा। तर नवीन मटेरियल आणून ठेवलेलं आहे, काही जुनं वापरून घेणार आहेत आपण। या ठिकाणी फ्लॅट बनलेले आहेत, फक्त आज कोंबड्यांना शिफ्ट करून हे बॉटम आहेत मित्रांनो खाली, आणि ह्या बघा इकडे कोंबड्या। तर हे शेड बघा मित्रांनो, त्या शेडपेक्षा मोठं आहे, ही आपली गाय आहे मित्रांनो, पाहू शकतात। तर हे बघा, हे शेड मोठं आहे, 80 पैसे उंच आहे या शेडच्या तुलनेमध्ये। ते प्लास्टिक बांधलेलं आहे ते शेड आहे आपलं शेळ्यांचं सध्या। आणि या शेडमध्ये आपल्याला ताल करायचा आहे, या ठिकाणी बोकड मोकळे राहणार आहेत। तर हे बघा, या ठिकाणी आता काम चालू झालेलं आहे, माणूस आल्यावर या कोंबड्यांना तिकडे शिफ्ट करणार आहेत आपण। काल मी नव्हतो फार्मवर, मला थोडंसं काम होतं बाहेर म्हणून बाहेर गेलेलो होतो। तर या ठिकाणी त्यांनी एक बॉटम आणून ठेवलेला आहे, खड्डे खणलेत बरेच, पण ते बोलले की दादा कोंबड्या आहेत ना की खड्डे वगैरे काम एवढं परफेक्ट करता येत नाही, जीव घाबरतो, कारण की कोणी मागून टोचेल चावेल, भीती वाटते कामगारांना। तर या पूर्ण कोंबड्या आपल्याला तिकडे शिफ्ट करून घ्यायच्या आहेत, त्या पिवळा कागद बांधला आहे त्या शेडमध्ये, आणि इकडे पूर्णपणे कोंबड्या ठेवायच्या, बोकड ठेवायचे आहेत आपल्याला। बघा शेड बघा, या ठिकाणी चाऱ्याची सुद्धा सोय आहे आपल्याली, जी आपली सोय मित्रांनो। या ठिकाणी चारा स्टोअर केलेला आहे त्या बाजूला, हा दिसत असेल तुम्हाला, हा बघा नेटमधून, हा पूर्णपणे चारा आहे। तर हा चारा सर्व मधल्यामध्ये टाकता येईल अशी सोय करायची मित्रांनो आपल्याला। तसं अपडेट मी तुम्हाला देणारच आहे मित्रांनो, जेव्हा शेडचं काम पूर्ण होईल माझ्या, तेव्हा इथं पूर्ण कंपार्टमेंट राहतील। हे बघा, पूर्ण शेडमध्ये कंपार्टमेंट करणारे, वेगवेगळे शेळ्यांना वेगळे, पाठांना वेगळे, लहान पिलांना वेगळे, बोकडांना वेगळे, आणि ज्या गाभण शेळ्या आहेत यांना वेगळे, खाटी शेळ्यांना वेगळे, ते सर्व अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत राहणार आहे मित्रांनो। तर आजचा असा छोटासा अपडेट वाटलं की एकदा आपल्या सबस्क्रायबर लोकांना सांगावं की आपण नवीन सुरुवात करतोय, काहीतरी आपला जो काही व्यवसाय हा मोठा करतोय एक प्रकारे। तर मित्रांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील की नवीन शेडमध्ये तुम्ही असं काहीतरी मॉडिफिकेशन करा, तर 100% मला सुचवा मित्रांनो, मी त्याच्यावर विचार करून नक्कीच ते मॉडिफिकेशन आपल्या शेडमध्ये करण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।